मी कोणाला काही बोललो नाही। या धन्या मुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही। जो लोकांच्या पोरी छेडायचं सांगतो, आया बहिणीची इज्जत घेतो, जो खून करायचं सांगतो, असल्यांचा तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही। पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना त्यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली, त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या मागे लागलो। आणि एकदा मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही। मी 25 तारखेपर्यंत आता शांत आहे। मी 25 तारखेपर्यंत काही बोलणार नाही, कारण माझ्या लेकराच्या तोंडाला हातातोंडाला आलेला आरक्षणाचा घास आहे। 25 तारखेपासून आमरण उपोषण। एकदा उपोषण झालं ना आरक्षण मिळालं, याचं परळीपासून मुंबईपर्यंत सगळं काढतो। या राज्यातल्या लोकांनी आता जागा होणं गरजेचं आहे। मी कोणाला काही बोललो नाही। या धन्या मुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही। जो लोकांच्या पोरी छेडायचं सांगतो, आया बहिणीची इज्जत घेतो, जो खून करायचं सांगतो, असल्यांचा तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही। पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली, त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या मागे लागलो। आणि एकदा मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही। आपला रूलच तसा आहे। मी 25 तारखेपर्यंत आता शांत आहे। मी 25 तारखेपर्यंत काही बोलणार नाही, कारण माझ्या लेकराच्या तोंडाला हातातोंडाला आलेला आरक्षणाचा घास आहे। 25 तारखेपासून आमरण उपोषण। एकदा उपोषण झालं ना आरक्षण मिळालं, याचं परळीपासून मुंबईपर्यंत सगळं काढतो। कुंकुडून कसा सुटतो आणि कसा का होतो ते मी बघणार आहे, कारण त्याला मी सांगितलं तू माझ्या नादाला लागू नको। आता लागला। यांनी टोळ्या पायात त्या जमिनी हडपायला लागले, घर हडपायला लागले। यांना जात कळत नाही। त्या पिठी नायगावला धनगराचं पोरगा तळ्यात मारून टाकलं। बंगाली पिंपळ्या सुद्धा महारनोरचं पोरगा मारून टाकला। यांनी फक्त लोक मारायचं ठरवलं। यांना जातीशी घेणं देणं नाही। कोणत्या ओबीसीची भूक लागली तुम्हाला? ओबीसी ओबीसी करून तुम्ही किती दिवस लोकांचे मुर्दे पाडणार आहेत? मी या मराठ्यांना जाहीरपणाने सांगतो, शांत राहा, पण आता यापुढे धड बना। कोणावरती हल्ला करायची गरज नाही, पण प्रत्युत्तर दिल्याशिवाय आता शांत बसायचं नाही। कुटुंब जगवावं लागणार आहे। स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे। तुमच्या गल्लीचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे। तुमच्या गावचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे। तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावं लागणार आहे। गाफील राहू नका। एकमेकाला साथ द्यायचं शिका। कुठलंही संकट आलं त्याला यापुढे सामोरं जायचंय। आपण अगोदर वाट जायचं नाही, पण जर यापुढे वाटा गेले, उत्तर जशाला तसाच द्यायचं, माग हटायचं नाही। मुर्दे पडतील, आपल्या लेकीबाई संपतील। किती दिवस आपण मुक्यावर बसणार आहेत? यांना जर थांबायचं नसाल तर आपला नाविलाज आहे। हे फक्त मुठभर आहेत। यांचे माजन मस्ती उतरायला वेळ लागणार नाही। फक्त आमचा संयम आणखीन आम्ही सोडलेला नाही। संतोष भैयाला जर न्याय मिळाला नाही आणि इथून पुढे जर असले काही प्रकार झाले तर पुढच्या काळात सावध राहा।